राजभाऊ ठीक आहे चल. नागेश झाली आणि त्यानंतर आता सर्वजण अंत्यदर्शनासाठी आलेले आहेत. तर एक एक करून नेते आता विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी देखील येत आहेत. तर काटेवाडीकरांनी इथे दादांच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. तर कार्यकर्त्यांशी संवाद देखील या ठिकाणी रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी साधलेला आहे. सर्व काटेवाडीकरांना या ठिकाणी दादांचं दर्शन घेता येईल असं आवर्जून या ठिकाणी सांगितलं जाते. ते आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या प्रती असणारी प्रत्येक कार्यकर्त्याची भावना. राखी दादांना बांधायला भेटली ना आजपासून, म्हणून मी राखी घेऊन आलेले. दादा कुवार झाला दादा, आमच्या सगळ्या बहिणींसाठी तुम्ही काय बोलावं ते समजा ना मला. ताई प्लीज पुढे जा, पुढे इथे इथे गर्दी होती. प्लीज प्लीज भाऊ आता आमचा वाघ, ताई चला पुढे, आमचा वाघ गेला. पुढे पुढे चला. लेडीज पुढे चला, लेडीज एक साइडने पुढे चला, लेडीज एक साइडने पुढे चला. मीडियावाली सगळी मागे सरका, मीडियावाल्यांनी अजिबात गर्दी करू नका. मागे सरका, सरका मागे, मागे सरका. मीडियावाल्यांनी सगळ्यांनी मागे सरका. त्या बहीण योजनेच्या माध्यमातून दादा अगदी घराघरामध्ये पोहोचले, अक्षरशः किचन पर्यंत पोहोचले. कारण या प्रत्येक बहिणीशी त्यांचे एक नातं तयार झालं. लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि दादा रक्षाबंधनच्या दिवशी देखील ज्या ज्या ठिकाणी गेले तर त्यावेळेला दादांचा हात जर आपण पाहिला तर तो सगळ्या राख्यांनी भरलेला होता आणि दादा आवर्जून तो मीडियाला दाखवत देखील होते. तर आज आपण त्या महिलेची प्रतिक्रिया पाहिली की दादांना मी कधी भेटली नाही, मात्र दादांसाठी आज मी राखी घेऊन आले. ही बोलकी प्रतिक्रिया आहे या वेदना व्यक्त करताना त्या बहिणीची. संपूर्ण बारामतीतच आज शोकाकुल वातावरण आपण पाहतोय. काल ही अचानक बातमी आली आणि सर्वांचंच मन सुन्न करून गेलेली. दादांच्या काटेवाडी निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी दादा आल्यावर असायचीच, पण आजचं कारण जे आहे ते कोणालाच न पटण्यासारखं आहे. कारण दादांची ही जी अकाली एक्झिट झालेली आहे ते कोणी मानण्यासाठीच तयार नाहीये, मनच मानत नाहीये. म्हणजे आताच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या निमित्तानं कदाचित दादा पुन्हा एकदा काटेवाडीमध्ये आले असते. गेल्या 2-1 महिन्यांच्या त्यांच्या व्यस्त कार्यक्रमांमध्ये दादांना काटेवाडीमध्ये येण्यासाठी तेवढा वेळ मिळाला नाही. कारण वेगवेगळ्या प्रचार सभा, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र फिरणं किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणं, तिथे प्रचार करणं, यामध्ये दादा व्यस्त होते. त्यामुळे फारसा वेळ दादांना काटेवाडी या ठिकाणी येण्यासाठी मिळाला नाही. मात्र आता मला वाटतं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या निमित्तानं दादा मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते महाराष्ट्रभरातून या परिसरामध्ये आलेले आहेत. बारामती कालपासून जणू काही स्तब्ध झालेले आहे असं सगळं वातावरण बारामतीमध्ये आहे. आणि अजितदादा यांच्यावरती प्रेम करणारे कार्यकर्ते जे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामधून येत आहेत, बारामतीमधून येत आहेत, त्याचबरोबर काठेवाडीशी असणारे त्यांचे ऋणानुबंध पाहता महिला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी येताना पाहायला मिळत आहेत. शोकाकुल वातावरणामध्ये अजित पवार यांना शेवटचं पाहता यावं यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याची धडपड आता या ठिकाणी पाहायला मिळते. काही महिला काटेवाडीत या ठिकाणी आलेल्या आहेत. प्रत्येकाच्या अश्रूंचा बांध फुटताना पाहायला मिळतो आणि अजितदादांना शेवटचं पाहता यावं यासाठी हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते गर्दी करताना पाहायला मिळतात. अगदी गेटच्या बाहेर सुद्धा तेवढीच मोठी हजारोंची गर्दी आहे, तर गेटच्या आतमध्ये सुद्धा आता हे करते सगळे दादांवरती प्रेम करणारे कार्यकर्ते जे आहेत ते त्यांना शेवटचं पाहण्यासाठी आता या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. एक एक करून सगळ्या कार्यकर्त्यांना सोडलं जात आहे. रोहित पवार या ठिकाणी स्वतः कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना शांत राहण्याचा प्रयत्न करतायत, कारण प्रत्येक जण हा भावनिक झालेला आहे आणि अजित पवार यांच्या अकाली एक्झिटमुळे प्रत्येक जण हळहळ व्यक्त करतोय. बारामतीतल्या प्रत्येक माणसावरच्या चेहऱ्यावरती अश्रू स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत आणि या शोकाकुल वातावरणामध्ये आपण पाहतो की कार्यकर्ते
दादांना शेवटचं पाहण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. काही जुने जाणते नागरिक सुद्धा आहेत जे बारामतीतले खास करून काठेवाडीतले आहेत ते सुद्धा या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय. दादांना शेवटचं पाहण्यासाठी ही तुमची गर्दी पाहायला मिळते आहे. काय नेमक्या भावना आहेत? दादांच्या कित्येक आठवणी प्रत्येक कार्यकर्त्याच्या आहेत, कार्यकर्त्याच्या मनामध्ये सगळी भावना. अहो काय प्रत्येक झाडात दादा आहेत, प्रत्येक झाडात प्रत्येक गोष्टीत दादा. दादा असं दादा असताना तर हात सुद्धा लावून दिला असं झाडांना. इतकं दादाचं जबरदस्त झाडावर प्रेम आहे, माणसांवर प्रेम आहे. आज काय वेळ आहे इथं आलं तर. आज आमचं जे बापच गेलेत म्हणायचं, जे दादा गेलेत फक्त वडीलच गेलेत म्हणायचं. बारामतीचा बाप तेच गेलेत आमचे. बारामतीच नाही तर प्रत्येक महाराष्ट्रातून आलेला कार्यकर्ता सुद्धा रडताना पाहायला मिळतो. महाराष्ट्राचा वडील गेलेत, करते धरते जे होते, आज महाराष्ट्र चालवणारे जे होते तेच गेलेत आमचे. विद्या परिश्रमात दादा न झालेले मुख्यमंत्री दादा. मुख्यमंत्री काय असते ते दादा झाल्यावर कळलं असतं मुख्यमंत्री कसा असावा. सगळ्या पट्ट्यामध्ये त्यांनी केलेली कामं, त्यांच्या आठवणी बारामतीकर सांगताना पाहायला मिळतात. काठेवाडी सोबत त्यांचे असणारे ऋणानुबंध संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत. काय भावना आहेत? आता रांगेत शेवटचं दर्शन त्यांना त्यांचं घ्यावं लागतं. शेवटचं दर्शन ह्या पद्धतीने घ्यावं लागेल असं आयुष्यात कधी वाटलं नव्हतं. या पद्धतीने असं होणं फार 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 धक्कादायक आहे आमच्यासाठी. कारण काहीच नाही उरलं, काहीच नाही उरलं. प्रत्येक छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टीसाठी लोक दादाकडे जायचे. दादा भाऊ भांडण मिटवा की, त्यात सुद्धा दादा लक्ष घालायचे. अजून काय केलं पाहिजे त्या माणसाने. प्रचंड कार्यकर्त्यासोबत दादांचं असणारं बॉन्डिंग संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे आणि तेच बॉन्डिंग घेऊन कार्यकर्ता दादांना शेवटचा निरोप देण्यासाठी बारामतीमध्ये पोहोचताना पाहायला मिळतो. हो, देवाने सर्वावर फार वाईट वेळ आणलेली, कारण दादांची एक्झिट अशी व्हायला नको होती. खऱ्या अर्थानं जनतेच्या मनातील मुख्यमंत्री दादाच होते. कसलेही क्षुल्लक कामं घेऊन लोक यायचे. आम्ही धाराशिवून आलोय. दादाची खऱ्या अर्थानं म्हणजे आमचं धाराशिव म्हणजे सासूरवाडी, परंतु खूप मोठी शोककळा दादांनी पूर्ण महाराष्ट्रावर सोडलेली आहे आणि नियतीने फार मोठा आघात आमच्या सर्वांवर केलेला आहे. अगदी लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध नागरिक असेल, सगळ्यांसोबत दादा मिळून मिसळून राहत होते. महाराष्ट्रातला त्यांचा वावर आपण पाहतोय की कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्याची कला असेल, भाषणातून कार्यकर्त्यांना टोमणे मारण्याची कला असेल, सगळ्यांनाच ठाऊक होते. आज दादांच्या अकाली एक्झिट सगळ्यांना हळहळ व्यक्त करायला लावते. महाराष्ट्रभर अशाच पद्धतीचं वातावरण आहे. कालपासून पूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय. प्रत्येकजण आपली भावना मांडताना पाहायला मिळतं. हो, सगळ्यांच्या भावना अशाच आहेत. कारण आझाद शत्रू असणारं असं हे व्यक्तिमत्व होतं दादांचं आणि दादा सगळ्यांमध्येच प्रिय होते. तरुण असतील, लहान मुलं असतील, वयोवृद्ध माणसं असतील, सगळ्यांनाच दादा आपले वाटायचे. त्यामुळं सर्वांना हे दादांची एक्झिट फार मनाला चटका लावून महाराष्ट्राच्या गेलेली आहे. असं व्हायला नको होतं. असा नेता होणे नाही असंही म्हणतात, कारण फक्त एका पक्षाचे नाही तर प्रत्येक पक्षाचा. आमच्या वडिलापासून दादांच्या वडिलापासून आमची पिढीची नाही, दादाची पिढी आमची अजूनपर्यंत संघ चाललेली. परंतु दादा आमच्या वेळी प्रत्येक वर्षी आमच्या घरी येत होतं, त्यामुळे आता दादा आमच्या घरी येणार नाही. प्रत्येक विरोधी पक्षातला सुद्धा कार्यकर्ता हळहळ व्यक्त करतोय, नेते भावना व्यक्त करतायत. दादांबद्दल वेगवेगळ्या आठवणी कालपासून जागवतात. दादाचं आणि दादांना मांडणारा जो मोठा वर्ग होता त्यांच्या नेमक्या भावना काय काय आहेत? अजितदादा आज आपल्यात नाहीये, अत्यंत शोकाकुल वातावरण संपूर्ण बारामतीमध्ये. काय भावना आहेत तुमच्या सगळ्या? आम्ही खरं तर जुन्नर तालुक्यातून आले. मी जिल्हा परिषद अध्यक्ष मला दादाने केलं, मला लाल दिवा दिला दादाने. आणि गरीब कार्यकर्त्यांना खूप जवळ. मी एक मागासवर्गीय आदिवासी आहे, पण आदिवासी आरक्षण राखीव आल्याच्या नंतर दादाने मला झेडपी अध्यक्ष केलं. त्यामुळे जुन्नर तालुक्यातून आमचे सगळे कार्यकर्ते आले मोठे म्हणून. दादा सरकारने आता होणे नाही. खरं तर का हरपणं असा किती दुःख आहे या सगळ्यांचं की अशी अनाकलनीय माणसामध्ये अशी दुःखात घटना घडायला नाही पाहिजे. दादा सरकारने आता परत जन्माला, दादा तुम्ही पुन्हा या, दादा तुम्ही पुन्हा या. इतर कार्यकर्ते कुठून आलात तुम्ही? मी भोसरीवरून आलेलो आहे. दादांनी ज्या पद्धतीने आम्हाला रोजगार उपलब्ध करून दिला, आम्ही खेड्यापाड्यातून तिथं पुण्यात आलो, तिथं आम्हाला नोकरीची संधी मिळाली. सो त्याच्याबद्दल त्यांच्यासोबतची एक अटॅचमेंट खूप मोठी आहे. मी पिंपरी चिंचवडमधून आलोय. पुण्याचा आणि पिंपरी चिंचवडचा जो काही कायापालट दादांनी केलाय ते दादा आज आपल्यात नाहीये. त्यांच्या शेवटच्या दर्शनासाठी आम्ही इथं पिंपरी चिंचवडमधून आलोय. आपण पाहतोय की बरेचसे कार्यकर्ते जे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि बरेचसे कार्यकर्ते आहेत ज्यांना अश्रू या ठिकाणी अनावर झालेले आहेत आणि त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहात. कुठून आलात तुम्ही? मी इंदापूरहून आलो.
दादा नाही आहेत आपल्यामध्ये, काय भावना काय आहेत तुमच्या? विश्वास बसत नाही. दादा नाहीत, वाटतच नाही की दादा आपल्यातनं गेलेत म्हणून. पुन्हा असा नेता होईल नाही. आजपर्यंत जर बघितलं महाराष्ट्रामध्ये बरेच नेते होऊन गेले, परंतु दादासारखं नेतृत्व इथून पुढच्या काळामध्ये तरी होणार नाही. आणि आमचा हा बारामती असेल, इंदापूर असेल किंवा आजूबाजूचा भाग असेल, अख्खा महाराष्ट्र हा विकास हा थांबणार आहे दादा नसल्यामुळं. बरेच नेते आहेत महाराष्ट्रात, पण दादांबद्दलची जी आत्मीयता आहे कार्यकर्त्यांची ती काही वेगळीच आहे. यामागचं नेमकं कारण काय आहे? दादांचं आत्मीयता म्हणजे कसं की आपण बघितलं मगाशी म्हटल्याप्रमाणे, दादा एवढं कामाचा माणूस होते दादा की प्रत्येक व्यक्ती